सध्याला पावसाळा चालू झालेला आहे आणि आपली सर्वांचीच बदलत्या वातावरणामुळे शरीरामध्ये भरपूर बदल घडतात. रोगप्रतिकार शक्ती कमी होते, सतत आजारी वगैरे पडतो, थकवा जाणवतो, अगदी विकनेस वगैरे येत असेल, कंबर वगैरे दुखत असेल तर या सर्वांवर रामबाण आज आपण लाडू बनवणार आहोत. असं म्हटलं तरी चालेल की पावसात एक लाडू रोज खा आणि निरोगी राहा. चला मग न वेळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही पण व्हिडिओ न स्किप करता कंटिन्यू बघा. सर्वप्रथम इथं आपल्याला गॅस ऑन करून एक कढई ठेवायची आहे. मी कढई थोडी जाड बुडाचीच घेतलेली. त्याच्यामध्ये इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे बघायला गेलं तर 250 ग्रॅम शेंगदाणे आहेत, म्हणजे पाव किलो शेंगदाणे. 1 चमचा तूपमध्ये आपल्याला अगदी 3 ते 4 मिनिट छान पद्धतीने लो टू मिडियम फ्लेमला भाजून घ्यायचे. याच्यात तुपाचा वापर यासाठी केला आहे की शेंगदाण्यांना सेपरेट साल सुटायला नको पाहिजे. आपल्याला सालासोबतच शेंगदाणे वापरायचे, त्यासाठी तूप आवर्जून घाला. तुपाच्या जागेवर तुम्ही अर्धा चमचा तेल देखील घालू शकता. त्याच वाटीने इथं मी 1 वाटी तीळ आणि 1 वाटी खोबऱ्याचं किसनी अर्धी वाटी फुटाणे घेतलेले आहेत. आता हे पण आपल्याला अगदी 3 ते 4 मिनिट लो टू मिडियम फ्लेमला अगदी तीळ तडतडेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे. साहित्य भाजताना खास काळजी ठेवायची की गॅसची फ्लेम लो टू मिडियमच्या मध्येच ठेवायची. हाय फ्लेमला जराही भाजायचं नाही आहे, नाही तर आपलं सर्व साहित्य करपेन आणि लाडू पाहिजे तसे छान बनणार नाही आणि बनले तरी पण जास्त दिवस टिकणार नाही. त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच्या मध्येच ठेवायची आहे. बघू शकता तीळचा पण कलर चेंज झालेला आहे आणि खोबरं पण छान पद्धतीने भाजलं गेलेलं आहे. सुरुवातीला आपण शेंगदाणे भाजले होते आणि फुटाणे आधीच भाजलेले असतात, फक्त त्याच्यातला नॅचरल मॉइश्चर कमी होण्यासाठी मी अगदी मिनिटभर ते पण परतून घेतलेले आहेत. आता सर्व साहित्य आपल्याला एका प्लेटमध्ये गार करण्यासाठी काढून घ्यायचे. इथे मी 1 वाटी मखाणे घेते. मखाणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. भरपूर प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन आणि फायबर असतं मखाण्यांमध्ये. त्यासाठी मखाणे आवर्जून वापरा. मखाण्यांना पण आपल्या अगदी क्रिस्पी होतात तोपर्यंत भाजून घ्यायचे. बघू शकतात मखाण्यांचा पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे. आता मखाणे पण एका प्लेटमध्ये गार करण्यासाठी काढून घेऊया. त्याच वाटीने इथं मी अर्धी वाटी बदाम घेतलेले आहेत आणि 18 ते 20 काजू घेतलेले. त्यांना पण लो टू मिडियम फ्लेमला छान भाजून घ्यायचे. आपल्याला कोणतेही साहित्य भाजताना तेलाचा तुपाचा जराही वापर करायचा नाही आहे. बघू शकतात हलका कलर चेंज होतो, याच्यातलं नॅचरल मॉइश्चर रिलीज होतं तोपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचे. भाजून ते पण एका प्लेटमध्ये गार करण्यासाठी काढून घ्यायचे. त्याच कढईमध्ये मी ब्रेकफास्ट टेबलस्पूननी इथं मी 4 टेबलस्पून सनफ्लावर सीड आणि 4 टेबलस्पून मेलन सीड घेतलेले. ते पण छान आता आपल्याला भाजून घ्यायचे. अगदी तडतडेपर्यंत भाजायचे. भाजायला फारसा टाईम लागत नाही, अगदी 1 ते 1.5 मिनिटात भाजतात. आता ते पण काढून घ्यायचे. आणि इथं मी भोपळ्याच्या बिया घेते. हे थोडे जास्तच घेतलेले आहेत. त्यांना पण लो टू मिडियम फ्लेमला मिनिटभर व्यवस्थित परतवून घ्यायचे. यांच्यामध्ये पण भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि हे याच्याने लाडू दिसायला पण छान दिसतात आणि खायला पण खूप हेल्दी होतात. त्यासाठी हे आवर्जून वापरा. मी थोडे जास्तच घेतलेले. ते पण भाजून साईडला काढून त्याच कढईमध्ये इथे मी ज्या वाटीने साहित्य घेतलेलं आहे त्याच वाटीने 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठने लाडूची क्वांटिटी पण वाढेल आणि पचायला पण खूप हलके होणार. पूर्ण सीड्स वगैरे हे सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स आहे, ते भरपूर प्रमाणामध्ये हाय प्रोटीनवाला आहे आणि गव्हाच्या पिठाने लाडू वळताना खूप इझी वळला जातो, म्हणजे लाडूला एकसारखं व्यवस्थित बाइंडिंग येईल. त्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठाला पण छान मी अगदी 4 ते 5 मिनिट लो टू मिडियम फ्लेमला हलका कलर चेंज होतो तोपर्यंत भाजून घ्यायचे. बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. सतत चालवत ठेवायचे. पीठ छान पद्धतीने भाजलं की लाडू टाळूला चिपकत नाही आणि खायला खूप छान लागतो. आणि हा अगदी तुम्ही 2 महिने पण स्टोअर केला तरी पण जराही खराब वगैरे होणार नाही. फक्त साहित्य खास भाजताना लो टू मिडियमच्या मध्येच भाजा, जेणेकरून साहित्य पण खूप छान भाजलं जाईल. बघू शकतात पिठाचा हलका कलर चेंज झालेला आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करून कढईमध्येच गार करण्यासाठी ठेवून देऊया. बघू शकतात सुरुवातीला कलर कसा होता, आता हलका तांबूस कलर झालेला आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम ऑफ करून द्यायची आहे आणि कढईमध्ये मी गार करण्यासाठी ठेवून दिलेलं होतं. इथं दुसऱ्या साईडला पण बाकीचं साहित्य गार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता आपण एक एक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. मी सुरुवातीला काजू आणि बदाम घेते, त्यांना पण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. या पद्धतीने मी थोडं जाडसर केलं होतं की मुलं थोडे आवडीने खाणार, त्यासाठी मी थोडं जाड ठेवलेलं आहे. तुम्ही तुमच्या घरी जाड बारीक काय कसं खातात त्यानुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स ठेवू शकतात. आता आपल्याला हे सर्व साहित्य अगदी होईल तेवढं आपल्याला बारीक मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. जराही जाड वगैरे ठेवायचं नाही आहे, नाही तर लाडू वळताना प्रॉब्लेम येईल. लाडू छान पद्धतीने वळता येणार नाही. बघू शकतात अगदी मी होईन तेवढं बारीक
दळून घेतलेलं आहे. याच पद्धतीने आता आपल्याला सर्व साहित्य बारीक करून घ्यायचं आहे. बघू शकतात मखाणे आपण छान भाजले होते की मिक्सरला खूप आरामात फिरतात, जराही तसेच राहत नाही, अगदी पावडर होतं. बघू शकतात मी सीड्स पण बारीक करून घेतलेल्या आहेत. फक्त इथं भोपळ्याचे सीड्स राहू दिलेले आहेत. सर्व सीड्स बारीक करून घेतलेले आहेत. आता आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित करून मिक्स करून घ्यायचं आहे. जे आपण पीठ भाजलं होतं ते पण गार झालेलं आहे, ते पण याच्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे सर्व प्रिपरेशन केलेलं राहणार, तर जेव्हा आपण गूळ आणि तेल ॲड करू तेव्हा जास्त घाईघाई होणार नाही. म्हणून सुरुवातीलाच पूर्ण तयारी करून घ्यायची, मग आपण पुढची लाडू बनवायची प्रोसिजर चालू करू. सर्व साहित्य इथं मिक्स करून झालेलं आहे. बघू शकता त्या पद्धतीने आता सर्व साहित्य जे आपल्याला टाकायचं होतं ते सर्व टाकून झालेलं आहे. फक्त आता सर्व एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता त्या पद्धतीने कलर पण चेंज झालेला आहे आणि सर्व एकसारखं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. व्हिडिओमध्ये समजतच असेल. आता आपण परत गॅसकडे वळूया. आता परत आपल्याला तीच कढई ठेवायची आहे. मी जेवढं गव्हाचं पीठ घेतलं होतं ज्या वाटीने मोजून, त्याच वाटीने मी इथं 1 वाटी तेल घेतलेलं आहे आणि 1.5 वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. म्हणजे जवळपास बघायला गेलं तर हा 300 ग्रॅम गूळ आहे आणि तेल बघायला गेलं तर 250 ग्रॅम तेल आहे. आपल्याला आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. गूळ आणि तेल दोघं. आपल्याला इथं जराही पाक वगैरे बनवायचा नाही आहे. अगदी तेलात गुळाला वितळून घ्यायचं आहे. गूळ छान पद्धतीने वितळतोय तोपर्यंत इथे मी अर्धा खसखस किसून घेते. अगदी तुमच्याकडे पावडर असेल तर ती ॲड केली तरी चालेल, की तुम्हाला सुंठ पावडर ॲड करायची असेल ती देखील करू शकतात. पण जायफळ हे डोक्यासाठी खूप छान असतं आणि पावसाळ्यामध्ये आपण सारखं भिजत वगैरे असतो, डोकं दुखतं, तर त्यासाठी हे जायफळ आवर्जून लाडूमध्ये वापरा. याच्याने खूप छान फायदे होतात शरीरासाठी. आता जायफळ किसून झालेलं आहे. परत आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि इकडं गूळ पण छान पद्धतीने मेल्ट झालेला आहे. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की आपल्याला जराही पाक वगैरे बनवायचा नाही आहे. अगदी गुळाला तेलामध्ये व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे. अगदी एकसारखं टेक्स्चर झालं पाहिजे. बघू शकता त्या पद्धतीने झालं पाहिजे. इतपत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम बंद करून तेल आणि गूळ छान पद्धतीने सर्व साहित्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ही प्रोसिजर थोडी पटापट करायची. याच्याने काय होतं की गूळ जसा तसा सेट होऊ शकतो, अगदी गोळी होऊ शकते. त्यासाठी हे पटापट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता त्या पद्धतीने मी सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. खूप पटापट मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की गूळ हवा त्याच आकारात सेट होतो. गुळाच्या गाठी होतात, नंतर मोडायला त्रास होतो, म्हणून 2 मिनटं पटापट मिक्स करून घेतलेलं आहे. आणि नंतर ते भोपळ्याच्या बी पण याच्यात ॲड करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर असंच ॲड नाही करायचं असेल तर तुम्ही नॉर्मल पल्स मोडला मिक्सरला फिरवून देखील ॲड करू शकतात. पण मी असेच ॲड केलेले आहे. त्याच्याने लाडू दिसायला खूप आकर्षक दिसतो आणि खायला मुलांना खूप आवडीने खातात, दिसायला छान दिसतो म्हणून. आता आपण सर्व लाडू आता इथं वळून घेऊया. जरी सारण थोडं असं दिसत असेल पण लाडू वळायला खूप इझी जातं. आपण सर्व साहित्य खूप हेल्दी आणि म्हणजे ऑइल रिलीज करणारं वापरलेलं आहे, म्हणून लाडू वळायला खूप पटक्यात वळतो आणि अगदी कमी तेलामध्ये बनतात. बघू शकता तुम्ही, तुम्हाला इथे एक लाडू पण बनवून दाखवलेला आहे. त्याला खूप छान कलर पण आलेला आहे. आणि हा लाडू तुम्ही मुलांना रोज किंवा स्वतःही एक रोज खाल्ला ना, तर तुम्हाला कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर ती वाढवण्यास मदत करतात हे लाडू. बघू शकता तिथं मी सर्व लाडू असेच बनवून घेणार आहे. दाखवल्या साहित्यामध्ये मिडियम आकारचे 42 लाडू होतात. जवळपास 1.5 किलो लाडू होतात. बघू शकतात इथं आपले सर्व लाडू बनवून तयार झालेले आहेत. आणि या पावसाळ्यामध्ये घरच्यांची काळजी घ्यायची असेल तर हे लाडू नक्की बनवा. रोज एक लाडू नक्की खा आणि अगदी पावसाळ्यात होणाऱ्या सर्व समस्या दूर करा. आजची रेसिपी जराही आवडली असेल तर फ्रेंड सर्कल, फॅमिली सर्कलमध्ये शेअर करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.